नमस्कार मित्रांनो. ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटीच्या या प्रिडिक्शनच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. पाहूया आपण निफ्टी 50 उद्या कुठे आणि कशाप्रकारे बिहेव करू शकते. आपण लास्ट टाईम काय बघितलं होतं बघा. पहिल्यांदा आपण डेली टाईम फ्रेमला पाहून घेऊया. डेली टाईम फ्रेमवरती बघा काय चाललंय. मार्केट काय करतंय, बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल आपल्याला पाहायला मिळतात. 1, 2, 3 आजचा तिसरा दिवस आहे. मार्केटमध्ये आपल्याला या टोटली 3 कॅन्डल बॅक टू बॅक पाहायला मिळाल्यात. जर ओव्हरऑल आपण या बॉटमपासून बघतोय ना, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 12 कॅन्डल्समध्ये 10 कॅन्डल्स आपल्याला ग्रीन आहेत आणि 2 कॅन्डल्स आपल्याला रेड पाहायला मिळतात. म्हणजे जबरदस्त बुलिश असं मोमेंटम आपल्याला पाहायला मिळते. आता आपण लाईफ टाईम हायला जर आपण कॅल्क्युलेट करतोय, तर कुठेतरी लाईफ टाईम हाय मार्केटपासून फक्त 2% लांब राहिलेला आहे. म्हणजे काही दिवसात आपल्याला 2%चा ही मोमेंटम कंप्लीट होताना दिसेल. इव्हन आपल्याला मार्केटचा लाईफ टाईम हाय या 2026 मध्ये नवीन पाहायला मिळू शकतो. चला आपण सुट्ट्या समजून घेऊया. बघा, सॅटर्डे संडे मार्केटला सुट्टी आहे. त्यानंतर मंडेला मार्केट आहे. ट्यूजडे वेनसडे सुट्टी आहे. त्यानंतर थर्सडे फ्रायडे मार्केट आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सॅटरडे संडे, म्हणजे अशा बॅक टू बॅक सुट्ट्या येत आहेत. मंडेच्या दिवशी आपल्याला निफ्टीची एक्सपायरी पाहायला मिळेल. तर ट्यूजडेच्या दिवशी आपल्याला सेन्सेक्सची एक्सपायरी पाहायला मिळेल. ह्याच्यामध्ये ट्यूजडे आणि वेनसडे जे आहेत ते आपल्याला दिवाळी हॉलिडे आहे. ट्यूजडेच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे, जो की दुपारच्या टाईमला असेल. मुहूर्त ट्रेडिंगला पण आपण लाईव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला आपण निफ्टीच्या काही इम्पॉर्टंट लेवल्स पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण ज्यावेळी छोट्या टाईम फ्रेमवरती पाहतोय, तर बघा काही डिमांड झोन आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये 25,650 हा एक डिमांड झोन महत्त्वाचा आहे. त्याचसोबत 25,000 इथे 600चा एक डिमांड झोन इथे महत्त्वाचा आहे. 25,580च्या नियर बाय आहे तो. मी ते लेवल्स देतो. 25,640, 25,580ची लेवल आपण कन्सिडर करूया आणि यानंतर 25,500ची ही एक लेवल आहे. या महत्त्वाचे डिमांड झोन आपल्याला पाहायला मिळतात. इफ इन केस बघा, लक्षात घ्या, जर मार्केट 25,500च्या लेवल्स पाशी आपल्याला जर पाहायला मिळते ना, इथून खूप मस्त अशी बाईंग पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळू शकते. बट डिपेंड करतं की मार्केटमध्ये हे पाहायला मिळेल की नाही. कारण बघा, न्यूज जरा समजून घ्या. न्यूज खूप पॉझिटिव्ह न्यूज आहे, जे इंडिया आणि US डीलमध्ये आहे की इंडिया रेडी झालेला आहे 50% जो काही आपला ऑइलचा इम्पोर्ट आहे, जे रशियाकडून त्यांनी काय केलेलं आहे, रिड्यूस करायला तयार झालेला आहे. आणि या डीलमध्ये इंडिया रेडी झाल्यामुळे काय झालेलं आहे की मार्केटमध्ये कुठेतरी एक पॉझिटिव्ह न्यूज बनलेली आहे आणि कुठेतरी मार्केट कन्सिस्टंटली पॉझिटिव्ह मोमेंटम आपल्याला देत आहे. तर बघून घ्या काय आहे की आता मार्केटचं ओपनिंगवरती डिपेंड राहतं. मार्केट डिमांड झोनला येईल की नाही येणार, मार्केट झोन डिमांड झोनला येईल की नाही येणार. जर मार्केट डिमांड झोनला येत आहे, तर बघा इथे काही कन्फर्मेशन एंट्री घेणं गरजेचं आहे. कारण ऑलरेडी इथल्या ऑर्डर्स पिक झालेल्या आहेत. त्यामुळे इथे आपल्याला जर काही कन्फर्मेशन मिळाले, तर आपण इथून एंट्री करणार आहोत, जो की 25,740चा झोन आहे. त्यानंतर मार्केट जर आपल्याला 25,580च्या लेवलला जर पाहायला मिळत आहे, तर आपण इथून डायरेक्टली मार्केटमध्ये बाईंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण इथून आपल्याला बाय ऑन डिप्सची एक छान अशी अपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. आणि राहिला विषय 25,500चा, तर इथे पण सेम आपण इनिशिएट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, आपण त्याच सोबत आपण बघूया की निफ्टीमध्ये लास्ट टाइम आपण जी चर्चा केली होती, म्हणजेच काय की 25,447ला आपण एक रिजेक्शन मागत होतो. बघा, मार्केटने जास्त रिजेक्शन दिलेलं नाहीये, थोडा वेळच रिजेक्शन ठेवले. त्यानंतर कन्सिस्टंटली मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम चालू आहे. त्यामुळे मार्केटचं जर आपण ओपनिंग बघितलं ना, मार्केटने समजा ओपनिंग वरच्या बाजूला इकडेच कुठेतरी करत आहे, तर सिम्पली समजून घ्या, मॅक्स टू मॅक्स मार्केट इथल्या ऑर्डर उचलेल, मॅक्स टू मॅक्स. त्यानंतर अगेन मार्केट वरती चालायला लागलं, तर समजून घ्या की मार्केटमध्ये पुन्हा एकदा तोच बुलिशनेस आपल्याला पाहायला मिळतोय. इन केस मार्केटने 25,782च्या लेवलला ब्रेक केलं, तर पुढे समजून घ्या मार्केट काय करेल. 25,000 आरामशीर मार्केट 25,912ची लेवल देईल आणि 25,912च्या लेवल नंतर आरामशीर मार्केट 26,000ची लेवल देईल. आता याच्या वरच्या लेवल्स पण आपण पाहू शकतो आणि मार्केटमध्ये जेवढा बुलिशपणा आहे त्याच्या अकॉर्डिंग तर वरची एक लेवल आपण बघणे गरजेचंच आहे. तर 26,141ची ही पण लेवल बघूया. बट ही खूप डिफिकल्ट लेवल आहे, कारण 400 पॉईंट्स मार्केटची मोमेंटम आहे. तर बघूया, लेट्स सी बदर 400 मुवमेंट्स इतकी होणं पॉसिबल नाहीये. बट झाली तरी आपण लाईव्ह मार्केटमध्ये याला बघूया कशा पद्धतीने याला डील करायचं किंवा कशा पद्धतीने या लेवल दिसतील हे पण आपण बघून घेऊया. बाकी डिमांड झोन तुम्ही लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट डिमांड झोन या निफ्टी 50मध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि याच्यावरची रिॲक्शन बघणं खूप इम्पॉर्टंट गोष्ट राहणार आहे, जर मार्केट इथून बाय ऑन डिप्सची आपल्याला अपॉर्च्युनिटी देत आहेत तर. आणि इन केस मार्केट इथून जरी ही लेवल तुटली तरी मार्केट काय की रिजेक्शन घेईल, पुन्हा रिजेक्शन घेईल. आणि इम्पॉर्टंट तर झोन हाच आहे, म्हणजे मॅक्सिमम फॉल इथपर्यंत आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखी काही गोष्ट नाहीये. मॅक्सिमम मार्केट पडलं तरी मार्केट या 2 लेवलपर्यंतच आपटू शकतं किंवा पडू शकतं. त्यानंतर मार्केटमध्ये पुन्हा एकदा बुलिश मोमेंटम येईल आणि कुठेतरी मार्केटला या 2026चा एक नवीन लाईफ टाईम हाय पाहायला निफ्टी आपल्याला 100% दाखवू शकतं. कारण न्यूज पण आपल्याकडे कुठेतरी पॉझिटिव्ह आहेतच.
त्याचसोबत आपण सेन्सेक्सला पण पाहून घेऊया. सेन्सेक्समध्ये बघा आपण चर्चा केलेली होती. सेन्सेक्समध्ये मी ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता. दोन्ही ट्रेड सांगतो. आजचाही ट्रेड सांगतो आणि कालचाही ट्रेड सांगतो. 83,000 ची ही जी काही लेवल होती, जिथं 83,150च्या वरती याचा स्टॉप लॉस होता. तर इथे मी एक कॉल सेल केलेला होता. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे, की मार्केटने काय केलं, इथे एक स्टॉप लॉस दिलेला होता मला एक्सपायरीच्या दिवशी. त्यामुळे मला इथे कुठेतरी ₹3,900 आसपासचा एक स्टॉप लॉस लागलेला आहे आणि तो मी हसत-हसत दिलेला आहे. ॲक्चुअली मी थोडासा बाहेर होतो, तरी पण ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता आणि प्रॉफिटमध्ये होता, बट मी त्याला शून्य करण्याच्या बेतात होतो. माझं एक्स्पेक्टेशन होतं, की मार्केटने 83,000च्या खालीच कुठेतरी क्लोजिंग द्यावी. बट मार्केटने तसं केलेलं नाही आहे. मार्केट वरती जाऊन क्लोजिंग दिलेली, सुपर बुलिश मार्केट दिसत होतं. त्यामुळे काय आहे, की या ठिकाणी जनरली स्टॉप लॉस मी एक्सेप्ट केलेला आहे. दुसरी गोष्ट आजचा ट्रेड. आजच्या ट्रेडमध्ये बघा हा जो मार्केटचा PDL होता, PDH होता म्हणजे प्रिव्हियस डे हाय होता. या PDH म्हणजेच प्रिव्हियस डे हायच्या इथे एक पुट साईडचा ट्रेड घेतला होता. आता यावेळी कॉन्फिडन्स मात्र माझा थोडासा कमी होता. कॉन्फिडन्स कमी का होता बघा, मार्केटने इथे स्टॉप लॉस उडवलेला आहे. मार्केट कोणत्याही सप्लाय झोनला मार्केट पाहिजे तसं रिजेक्ट करत नाहीये, पाहिजे तशी मोमेंटम डीप आपल्याला प्रोव्हाइड करत नाहीये. एक डिमांड झोनपर्यंत प्रॉपरली डीप मिळाली तर आपल्याला बाईंग करता येते, बट ती मिळत नाहीये. त्यामुळे काय केलं, इथला ट्रेड जो आहे तो इमिडिएट बाहेर काढला. जवळजवळ 90 पॉईंट्स मी याच्यामध्ये बुक केलेले आहेत. छान असा ट्रेड केलेला. 2 लॉट घेतलेले होते मी. जवळपास याच्यामध्ये मी जवळपास 3,500 प्लस प्रॉफिट बुक केलेला आहे. म्हणजे जवळपास जो कालचा लॉस होता त्याला रिकवर केलेला आहे. बट इथे काय केलेलं होतं, मी रेड्यूस केली होती माझी क्वांटिटी. इथे क्वांटिटी जेवढी होती त्याच्यापेक्षा इथे क्वांटिटी रेड्यूस केलेली होती. आता इथे स्टॉप लॉस का कमी लागलेला, कारण इथे कॉल सेल केलेला होता आणि इथे मी काय केलं होतं, इथे पुट बाय केलेला होता. कारण काय की सेलिंगमध्ये प्रीमियम डिक्रीमेंट हे कमी प्रमाणात पाहायला मिळते, कारण आपला विक्स काय आहे, विक्स हा लो आहे. विक्स लो असल्यामुळे काय आहे, की प्रीमियमची ऑलरेडी प्राइस कमी असते. काय होतं, स्पाइक आल्यामुळे एका बाजूची प्रीमियम उडतायत, एकदम शूट होत आहेत, तर दुसऱ्या बाजूची प्रीमियम एकदम हळूहळू कोलॅप्स होत आहेत. त्यामुळे काय आहे, की आपल्याला पाहिजे तसं मोमेंटम ऑप्शन सेलिंगमध्ये बघायला मिळत नाहीयेत. म्हणून ऑप्शन बाईंगमध्ये ट्रेड केला आणि खूप छान असा प्रॉफिट या ठिकाणी मी घेतलेला आहे. आता उद्याचा ट्रेड जर मला करायचा म्हटलं तर सिम्पली मी काय करण्याचा प्रयत्न करणार आहे, मार्केटचे काही डिमांड झोन आहेत त्याच्यामध्ये 83,650चा एक डिमांड झोन आहे, 83,400चा एक डिमांड झोन आहे आणि कुठेतरी इथे एक डिमांड झोन आहे, बट याचा आपण आता सध्या विचार केलेला नाहीये, जो की 83,250चा एक डिमांड झोन आहे. आता बघा काय होईल, की मार्केट जनरली काय आहे, 83,400ला माझी जी एंट्री राहणार आहे ती थोडीशी रिस्क एंट्री राहणार आहे. मी क्विकमध्ये एंट्री घेण्याचा प्रयत्न करणार. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मी कन्फर्मेशन पाहणार नाही आहे. बट 83,750ला मी कन्फर्मेशन एंट्री घेणार. कन्फर्मेशन म्हणजे काय, की मार्केट इथे आलं तर मार्केट कुठेतरी प्राइस एक्शन बनवून इथे शूट होण्याचा प्रयत्न करेल, त्यानंतर मी याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार. हे असं का, याच्या मागचं कारण असं आहे, की ऑलरेडी या टेस्टमध्ये या झोनमधून कुठेतरी ऑर्डर पिक झालेले आहे. याचाच अर्थ काय, की इथे मला थोडंसं कन्फर्मेशन घेण्याची गरज आहे. बट इथे आपल्याला ऑर्डर्स पिक होताना नाही दिसत आहे. इथे एक डिमांड झोन बनलेला आहे, तर इथून आपल्याला रिजेक्शन जनरली प्राइस देण्याचा प्रयत्न करेल. तर इथे मी डायरेक्टली ट्रेड करण्याचा प्रयत्न करेल, तर इथे मी कन्फर्मेशन एंट्री घेण्याचा प्रयत्न करेल. बाकी गोष्टी आपण लाईव्ह सेशनमध्ये पाहूयाच. थर्सडे आणि फ्रायडे मी नव्हतो, बट मंडेला मी असणार आहे. इवन ट्यूजडेला मोर ट्रेडिंगच्या सेशनला सुद्धा असणार आहे. सो बघूया मार्केट आपल्याला निफ्टी असेल किंवा सेन्सेक्स असेल, दोन्ही आपल्याला लाईफ टाईम हाय कधी देत आहेत हे आपलं पाहणं महत्त्वाची गोष्ट बनून गेलेली आहे. सो लेट्स सी आपल्याला केव्हा लाईफ टाईम मिळतोय. धन्यवाद मित्रांनो.